मुंबईमध्ये आज माझा दुसरा दिवस आहे. सगळ्यांची इच्छा होती की आज सगळ्यात आपण मुंबईला पोचलो तर चला आज सिद्धिविनायक मंदिरचे दर्शन घेऊया. त्यासाठी आम्ही गेलो दादरला. दादर आम्ही सेंट्रल लाईननी गेलो. लोकलमध्ये तेवढी गर्दी होती, पाय ठेवायला जागा नाही. तिथून आम्ही डायरेक्ट पोचलो दादरला. दादरचं मेन मार्केट आहे, इथं फुल मार्केट पण म्हणतात त्याला. तिथून आपल्याला सिद्धिविनायक मंदिरसाठी आपल्याला टॅक्सी भेटून जातात. तिथे काही नाही, चिल्लर ठेवा आपण सोबत. चिल्लर ठेवल्याशिवाय काही अर्थ नाही. सिद्धिविनायक मंदिर दादरपासून काही जास्त लांब नाही, 15-20 मिनटं तुम्ही तिथं पोचून जाणार. तिथं खूप गर्दी असते, पण तुम्हाला जर तिथं जायचं असेल ना, प्लीज टाईम काढून जा. कारण की आम्हाला तिथं लाईनमध्ये अर्धा ते 2 तास आम्हाला तिथं वाट पाहावं लागलं. इथं पण तुम्ही बघू शकता लोक कसे घाई गडबडमध्ये जात आहे. आमचा नंबर आला, आम्ही लाईनमध्ये लागूनच होतो. इथून तुम्हाला दर्शन भेटणार गणपती बाप्पाचे. खूप सुंदर मंदिर आहे आतमधून. दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो. आता आम्हाला प्रसाद घ्यायचं होतं. प्रसाद इथं तुम्हाला विकत घ्यावा लागणार. मग तिथून आम्ही गेलो CSTला. CST जायच्या आधी दादरमध्ये आम्हाला खूप शॉपिंग करायची होती. तर जास्त तर मुलींचंच भेटणार. ठीक आहे, शॉपिंग वगैरे झाल्यावर आम्ही गेलो CST मेन रेल्वे स्टेशन. तिथं वडापाव खायचा आहे ना, आराम वडापावच खायचं. हे जे तुम्हाला बिल्डिंग दिसत आहे ना, हॅरी पॉटरचं काही कॉलेज नव्हे ते. हे आहे CST स्टेशन, रेल्वे स्टेशन आहे मुंबईचं. खूप मोठं आहे, खूप सुंदर आहे. आणि त्याच्या खालूनच तुम्हाला जेव्हा ट्रेन पकडायची असते इथून खालून जाऊ शकता तुम्ही. इथं शॉपिंग मार्केट पण आहे, खूप काही शॉपिंग करू शकता. तिथं आईस्क्रीम वगैरे खूप काही तुम्हाला खायला प्यायला भेटून जाणार. तर मग आम्हाला घरी जायचं होतं. तर आम्ही निघालो, ऑटो पकडलो आणि जस्ट निघालो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.